नमस्कार. तुमना बठाचा स्वागत आता मी तुम्हाला महत्वानी एक गोष्ट सांगू. ती आहे की तुमनासाठी एक चांगली संधी भाग पहिला. जगनी निर्मिती. उत्पत्ती यांना पहिला अध्याय 1 ते 5 वचन. तोत्र सैतान 90 अध्याय यांना दुसरा वचन. जगनी निर्मिती व्हावी अशी फक्त देव यांनी इच्छा होती. देव आकाश व पृथ्वी निर्माण करना. पृथ्वीला आकार नसताना ती शून्य होती, म्हणून देवने पृथ्वीला बनवना. उजेड हो अशा सांगना आणि उजेड होई गया. त्याने सूर्य आणि चंद्र आणि चांदण्या बी बनाडना. देव चांगला हा आणि त्या सर्व गोष्टींवर तो राज्य कर. भाग 2. यशायाना 25वा अध्याय व 18 ते 21 वचन. इब्री पत्र 4 अध्याय 12 वचन. तोत्र संहिता 19 अध्याय 6 ते 10 वचन. परमेश्वरना देवना वचन आपला बायबलमा हेदाला मिळ आणि देवना बदल देवना रास्ता दाखव. भाग 3. उत्पत्ती याना पहिला अध्याय 1 ते 25 वचन. देव सगळ्या वस्तूला तयार करना. देवनी सांगा हय हो आणि तशा होई गया. त्यांनी आकाश तयार करा व त्यांनी समुद्र तयार करा. देवनी सांगा जमीन हो आणि जमीन तयार होई गई. त्यांनी समुद्रमधला मासा व सर्व जीवजंतू तयार करात व आकाशमना पंछीसुद्धा तयार करात. देवनी बठ्ठा प्रकारना प्राणी तयार करात आणि परमेश्वर हेदना हय खूप चांगला आहा. भाग 4. आदाम आणि हवा. उत्पत्ती यांना पहिला अध्याय 26 ते 31 वचन. दुसरा अध्याय 7 वचन आणि तिसरा अध्याय 24 वचन. देवनी पुरुषना नाव आदाम थवा आणि स्त्रीना नाव हवा थवा. देवनी जी काय तयार करा देवनी तेसाला सर्व गोष्टीसावर अधिकार दिदा. देवनी तेसाला राहावासाठी एक खूप चांगली बाग तयार करी आणि त्या ती बागमा राहायला लागणार. आणि ती बागमा परमेश्वर तेसनी हारी बोलव होता, तेसनी हारी चालव होता. देव तेसाला एक आज्ञा सांगना की सर्व प्रकारना तुम्ही फळ खा, पण मध्यभागी एक झाड ती झाडना फळ तुम्ही खाशा नको. पण त्या ठिकाणी सैतानुना आणि तेसाला सांगना, तेसाला फसाडना आणि तेसाला सांगना परमेश्वर देवना फळ खाशा नको. अशा तुम्हाला जी सांगना ती खोटा आहा, कारण परमेश्वरने इच्छा हा का तुम्ही त्यांनासारखा व्हायला नको. म्हणून सैताननी त्या दोघांना फसवलं व दोन्हीसनी ती फळ खादा. त्याच वेळी त्याशी देवनी विरुद्ध पाप करा आणि देवनी मैत्रिणी तोडी टाकी. मग तेसाला देवनी बागनी बाहेर काढी टाका. तवपासून बठ्ठा जगम लोकशी देवनी विरुद्ध पाप करा आणि ते पापनीमुळं दुःख, क्लेश, संकट, मरण ई ग्या. माणसाचाला दुःख, क्लेश, संकट, आजार हय ग्या. भाग 5. काईननी हाबेल. उत्पत्ती यांना 4 अध्याय 1 ते 16 वचन. रोमकारास पत्र यांना 3 अध्याय 23 वचन. आदामाने हवाला 2 पोर्या होतात आणि त्याच्यामधला एक पोर्या काईन आणि दुसराना नाव हाबेल होता. आणि देव त्याला प्रसन्न होता, पण काईनना देवला प्रसन्न होईना नाही. त्यामुळे काईनला हाबेलना राग होना. काईननी हाबेलला मारी टाका आणि काईनला देवनी शिक्षा देखील दिली. देवला राग ये जेव्हा लोक पाप करता हा. जवळना नाता देव संबंध थवाला पाहिजे, पण पापमुळं बठा लोक देवनी भक्ती करायला पाहिजे, पण देवपणी दूर जात हा. भाग 6. नोहा. उत्पत्ती यांना 6 अध्याय 1 ते 22 वचन. दुसरा पेत्र 9 अध्याय 3 वचन. कवडा तरी वर्ष ग्यात आणि आदामने हवाला खूपच पोर्या होईनात आणि सर्वांनी पाप करा. देवना ऐकव होता अशा तो माणूस होता.
व देवना ऐकव होता आणि तो देववर प्रेम करत होता. त्यानं नाव नोहा. देवनी नोहाला मोठी जहाज तयार करायला लावना, कारण तो पाणी मरू नये म्हणून. नोहाला जहाज तयार करायला 40 वर्ष लागणार. जेव्हा नोहाने जहाज तयार करा, मग जी नोहाला सांगेल तो ती लोकसाला सांगू लागणार. तरी पण नोहाना लोक कोणीच ऐकील ना. तरी पण लोक वाईट गोष्ट करायला सोडणार नाही. भाग 7. जलप्रलय. उत्पत्ती याना 7वा अध्याय. देव सगळी जातना प्राणी नोहानी जवळ लिहूना. त्या बठ्ठा जनावर नोहाला ती जहाजम ठेवायला लावना. नोहाना पोर्या आणि नोहाना ववास पण जहाजम ग्यात. जहाजम जनावर आणि त्याना बठ्ठा कुटुंब 8 जण होतात. मग 7 दिवस देवनी खूप पाणी पाडायला सुरुवात करी. तो पाणी 40 दिवस आणि 40 रात्र मुसळधार पाणी पडना. 40 दिवस इतला पाणी पडना की पुरी जमीनवर सगळा पाणीच पाणी होई ग्या. सगळा लोक पाणीमा बुडी मरी ग्यात. नोहा व त्याना पोर्या व त्याना पोर्यासन्या बाया त्या बठ्ठा वाची ग्यात. नोहाना परिवारला सुखरूपप्रमाणे देव वाचविलीना, कारण त्या लोक देववर विश्वास ठेव होतात व देवनी आज्ञा पाळव होतात. भाग 8. उत्पत्ती याना 9वा अध्याय. उत्पत्ती याना 17वा अध्याय 18 आणि 19 वचन, 1 ते 8 वचन. उत्पत्ती 21वा अध्याय 1 ते 7 वचन. मत्तई याना 1ला अध्याय 1 ते 16 वचन. खूपच काळ निघ्या नंतर नोहाला पोर्या होईनात आणि नोहाना पोर्या व्हायला राहावाला लागणार. त्यामा एक पोर्याना नाव अब्राम होता. तो अशा होता की देववर खूप प्रेम करत होता आणि देवनी आज्ञा रोज पाळव होता. देव अब्रामला वचन दिना, तुनी संतांपासून एक मोठा जग तयार होईल. अब्राम आणि त्यानी बायको सारा तिला पोर्या नाही होतात, तरी त्या देवना वचनवर विश्वास ठेव होतात. ती वचन अशा होता की तुम्ही पोर्यापासून मोठा जग तयार करील. मग अब्राम दुसरी बायको करना आणि तिला पोर्या होईना. तिनं नाव इस्माईल अशा ठेवा. काही वर्ष अब्राम आणि सारा त्या म्हातारा होईनात. देवनी त्यासाला वचन दिदा ह्याप्रमाणे म्हातारपणी त्यासाला पोर्या होईना आणि त्यांना नाव इसाक ठेवा. भाग 9. मोशे आणि देवना नियम. निर्गम याना 19 अध्याय 1 ते 15 वचन, 34वा अध्याय 27 ते 32. इसाक व इसाकना पोर्यापासून मोठा राष्ट्र तयार होईना आणि ती राष्ट्र इस्रायल म्हणून ओळखाय जाला लागना. मोशे इसाकनी पोर्या सामाना एक होता आणि तशाच वागना. देवनी मोशाला डोंगरवर बोलवा. जठ देव भेटनेल तठ मोशेला देवनं काही नियम दिदा, कारण मोशेनी लोकसाला शिकवावा. कारण त्यांनी लोकसला शिकवावं. देवला वाट की प्रत्येक माणूस ते देवना नियम पाळायला पाहिजे. भाग 10. निर्गम याना 20वा अध्याय आणि 1 ते 17 वचन. देवना नियम जो मोशेला दिना तो चांगला होता आणि जो कोणी त्यांना नियम पाळ होता देव त्याला आशीर्वाद देव होता. आणि देवना नियम अशा आहा, आपल्याला एकच देववर प्रेम करायला पाहिजे आणि देवनीच आज्ञा पाळायला पाहिजे. दुसरा कोणतीही मूर्तीनी पाया नाही पडायला पाहिजे. देवना नाव मनपासून लेवायला पाहिजे. प्रत्येक आठवडामा त्यांनी भक्ती करायला पाहिजे. आपण देवनीसाठी देवाला पाहिजे आणि देवला देवाला पाहिजे. बाया बहिणी आई वडील प्रत्येकना मान आपी राखायला पाहिजे. खून करशी नको, व्यभिचार करशी नको, खोटा बोलशी नको, दुसऱ्याला फसाडशी नको, चोरी करशी नको आणि दुसऱ्यानी वस्तूवर लोभ ठेवशी नको. भाग 11. पाप मरण. लेवी याना 4 अध्याय 27 ते 35 वचन. योहान याना 1 अध्याय 29 वचन. मोशेनी वेळेस जेव्हा
देवनी नावना उल्लंघन होता तेव्हा एक बकरू कापाला लाग होता. नियम जो तोडता त्यांनी जागेवर ती बकरू कापाला पड होता हे लोकासाला आठवण करी दे होतात. देवनी आज्ञाला जो कोणी पाळ नाही त्याविरुद्ध पाप होता आणि त्यांना वाईट देखील होता. त्यावेळी पापनामुळे एक बकरू कापाला लाग होता आणि हा एक चिन्ह होता आणि हा एक गोष्ट दाखव की बलिदान होता म्हणून देवना एकुलता एक पोऱ्याला बलिदान होवानासाठी देवना पोऱ्याला हा पृथ्वीवर दवाडा. भाग 12 देवज मुक्तीदाता. मत्तई यांना 18 ते 25 वचन. काही दिवस नंतर एक तरुण पोर तिना नाव होता मरिया तिना जवळ एक देवना दूत उना आणि मरियाना योसेफ नावना व्यक्ती होता त्यांना संग लग्न होणार होता. स्वर्गदूत मरियाला सांगना तुझवर देवनी कृपा आहा. तू एक पोऱ्याला जन्म देणार आहास आणि त्यांना नाव तू येशू ठेव. मरिया दूतला विचारणे हे कशा काय होईल मै तर एक कुमारी होऊ. देवदूतनी तिला उत्तर दिदा पवित्र आत्मा तुझवर येईल आणि जो पवित्र देव तो तुझपासून जन्म लेणार आहा. मरियाना योसेफ नावना व्यक्तीना संग लग्न होणार होता. स्वर्गदूत योसेफला जायनी सांगना योसेफ तू मरियाना संग लगन तोडाना विचार करू नकोस कारण तिनी पोटम जो बाळ आह तो पवित्र आत्म्याद्वारे आह. ती एक पोऱ्याला जन्म देईल आणि त्यांना नाव येशू असं ठेव. येशू या नावना अर्थ मुक्तीदाता. नंतर योसेफ मरियाला आपली बायको म्हणून स्वीकारना. भाग 13 येशूना जन्म. लूक यांना 2वा अध्याय 1 ते 20 वचन. राजाने लोकसाला असा हुकूम दिना की प्रत्येकनी नोंदणी आपापल्या गावी जाईनी ती नोंदणी करवा. त्यावेळी योसेफ मरियम बेथलम गावमा नाव नोंदणी करावयास घ्यात तेव्हा त्यासनीसाठी राहावाला जागा नाही होती म्हणून त्यासाला एक गायना गोठामा त्यासाला राहावाला जागा मिळणे. मरिया त्या ठिकाणी येशू बाळला जन्म दिनी. त्याच बागम काही मेंढपाळ मेंढरा राख होतात. त्या मेंढरासा राखण करव होतात. तेव्हा देवना दूत त्यासनी जवळ उभा राहणार. तेव्हा देवदूत त्यासाला सांगना भ्यास नका कारण जो मोठा आनंद सर्व लोकासला आनंद होणार त्यांनी सुवार्ता चांगली बातमी सांगायला उनाव तुमनीसाठी आज दाविदनी गावम तारणारा जन्मला उन्हा तो ख्रिस्त प्रभू येशू तेवढामा स्वर्गमधून देवदूत त्यासनी जवळ उभा राहणार आणि त्या देवनी स्तुती करता दिसणार. मेंढपाळ एकमेकला सांगू लागणार चला आपी बेथलेहेम गावमा जाऊ. देवदूत आपला जठ सांगेल तठ जाईन आपण येशूला हेरू. त्यानंतर त्या बेथलेहेम गावमा उन्हात आणि त्या बाळाला हे दिसणे त्या पुरा आश्चर्यचकित होई ग्यात. नंतर त्या येशू बाळ जन्मला उन्हा अशा बठ्ठी परिसरम सांगी वळणात. भाग 14 लूक यांना 2रा अध्याय 41 व 52 वचन. येशूना लहानपण मरिया व युसफनी घरम होईना तो 12 वरीसना होईना तेव्हा मरियम आणि योसेफ त्याला येरुशलमली ग्यात. तो सभासद मंडळमा बसीने भाषण करू लागना. तो देवनाबद्दल लोकसाला गोष्टी सांगू लागना. तो प्रश्नना उत्तर देताना बठा लोक आश्चर्यचकित होई ग्यात. जेव्हा येशू 30 वरीसना होईना तेव्हा त्याने लोकसाला तो देवनीबद्दल लोकसाला शिकवू लागना आणि काही लोकांसनी त्यानावर भरोसा ठेवा त्याचवर विश्वास ठेवाना आणि काही लोक त्याच मधला येशूला नकार करूला लागणार. भाग 15 येशूना चमत्कार. मार्क यांना 8वा अध्याय 22 ते 26 वचन. 5वा अध्याय 35 ते 43 वचन. 6वा अध्याय 45 ते 52 वचन. त्यांनी खूप काही चमत्कार करा आणि त्यांनी रोग मिटाडात.
आणि आंधळासला देखता करना आणि मरेल लोकासला जीवता करना व तो जिवंत व्हायनात व वादळ पण शांत करा. येशू पाणीवर देखील चालना जेव्हा लोकसा त्याला चमत्कार करताना लोकशी देखा आणि खूप लोकशी विश्वास ठेवा व तो देवपासून येल जी काही तो कर ती देव कर. त्या सर्व आश्चर्यचकित होईनात. येशूने जवळ आपल्याला मदत करण्यासाठी शक्ती असो. भाग 16. येशूने दुःख सहन करा. मत्तई यांना 27वा अध्याय 11 ते 21 वचन. येशूने खूप काही चमत्कार करा आणि त्या चमत्कारनीमुळे लोकशी त्या गोष्टीसावर विश्वास ठेवा आणि त्यांना अनुभव करा. काही लोक त्यांना मदत करणार. येशू देवने लोकशी बरोबर चालायला देवना शिक्षण दिदा. येशू देवना प्रेम दाखवण्यासाठी लोकसाला ली चालना आणि त्यासना हृदय कठीण हा तेशी देववर विश्वास ठेवा नाही. अशा लोकसाला असा देववर विश्वास ठेवना नहा आणि त्या देवला त्याशी नाकार करा. देवना नियम पाळा नाही कारण त्या पापी होतात. त्या शब्दनीमुळे त्या खोटा बोलणार आणि येशूला धरी दिदा आणि शिपाईशी त्याला फटका मारा. त्यांनी डोकावर काटाचा मुकुट घाला आणि त्यांनी थट्टा करी. येशू मग शक्ती होती की ती लोकसाला नाश करी टाकता. पण येशूला तशा काहीच कराना नव्हता. येशूला माहीत होता की सर्व योजना देवनी भाग 17. येशूला वधस्तंभावर खिळा. मार्क यांना 15 अध्याय 22 ते 39 वचन. पेत्रना 2 अध्याय 21 ते 24 वचन. शिपाईशनी येशूला लाकूडना बनाडेल वधस्तंभ हात पाय खिळा ठोकीन त्याला वर टांगा. त्यावेळी असा नियम होता की जो तो गुन्हा कर त्याला वधस्तंभवर मारव होतात. तठ येशूने जवळ 2 गुन्हेगार होतात. एकी साईडला एक गुन्हेगार आणि दुसऱ्या साईडला दुसरा गुन्हेगार होता आणि त्या दोन्हीशनी मध्ये येशू ख्रिस्तला वधस्तंभावर टांगेल. बायबलना नियम की आपली शिक्षा स्वतः लेवाला पाहिजे. पण येशू ख्रिस्त सगळासना पापसाठी वधस्तंभावर मरण पावना. देवला माहीत की आपण सर्वांनी पाप करा आणि आपण जर आपली पापनी क्षमा देवजवळ आपली पापनी माफी मागी तर देव आपला पापनी क्षमा देईल. प्रभू येशू ख्रिस्तवर विश्वास ठेवल्यावर आपला मुक्ती मिळते. भाग 18. येशू पुन्हा जिवंत होईना. लूक यांना 23वा अध्याय आणि 50व वचन आणि 24वा अध्याय आणि 9व वचन. येशूनं शत्रूचा विचार केला की त्यांना येशूना नाश करा. पण तशा नाही. वधस्तंभावर मरानंतर येशूना मित्रशी येशूना प्रेत एक कबरम थवा. येशूनी प्रेत एक गुहाम ठेवी आणि ती गुहाला मोठा दगड लाई दिदा. 2 दिवस निघी ग्या. त्यानंतर काही शिष्य आणि काही बाया त्या गुह पाहुण्यात त्या ठिकाणी त्या बाया गयात आणि ती गुहाने दगड सरकेल त्यासाला दिसनी आणि ती कबरम त्या बायासाला गुहाम देवदूत दिसनात आणि देवदूत त्यासाला सांगना येशू जिवंत व्हायना. तो अठ नाही तो जिवंत व्हाई ग्या. मरण म्हणी येशू जीवता होईना अशा देवदूतनी तिसाला सांगा. तो खरोखर जिवंत होईना. येशूनी सैतानला वधस्तंभावर सैतानला हरवना आणि त्या ठिकाणी येशू विजय होईना. भाग 19. थोमा विश्वास करना नाही. योहान यांना 20वा अध्याय 19 ते 31. मरण पावल्यानंतर जिवंत झाल्यावर येशू शिष्यासाला दिसना आणि शिष्यासाला येशू बोलना व त्याशनी बरोबर भाकर सुद्धा खायना. एक शिष्य होता त्याना नाव थोमा. तो त्यांनी बरोबर नाही. थोमाने विश्वास ठेवा नाही की येशू जिवंत की नाही. त्यांना सांगाना अशा होता की जोपर्यंत हातमा बोट घाली हेदत नाही हात लाईनी हेदत नाही तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही. 7 दिवस व्हानंतर येशू शिष्यासाला पुन्हा दिसना
आणि त्याच वेळेस थोमा नावना शिष्य त्यासमा होता. थोमा गुडघा टेकीन येशूला सांगना, माना प्रभू, मजवर दया कर. माना येशू, मला तू क्षमा कर. येशूने त्याला सांगा, तू मला हेद्यानंतर तू विश्वास ठेवस, पण मला हेदत नाही आणि विश्वास ठेवता त्या धन्य. भाग 20. येशूला जावाला स्वर्गमा जावानी वेळ. प्रेषित यांना पहिला अध्याय 1 ते 11 वचन. मरण पावानंतर येशू उठना आणि तो खूप लोकसाला दिसना. बराच शिष्यसाला येशूना दर्शन होईना आणि त्याने त्यासला वळखा सुद्धा. 40 दिवस नंतर येशूला स्वर्गमा जावानी वेळ होनी. त्यावेळेस त्याने ती काम पूर्ण व्हायना येशूनी सांगा, जी कामनीसाठी मै उनेल ती काम पुरा होई ग्या. आणि मग येशू शिष्यासला जवळ बोलावना आणि तेसासाला सांगना, सर्व जगमजा आणि शिष्य बनवा. तेसाला पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि ज्या मी आज्ञा पाळायला शिकवनाव त्या आज्ञा पाळायला शिकवा. आणि जा, या जगनी शेवटपर्यंत मै तुमनी बरोबर राहील. अशा सांगानंतर स्वर्गना देवदूत त्यांनी जवळ उनात आणि त्या शिष्यासाला सांगा, जसा तुम्ही येशूला स्वर्गम जाताना पाहता तसाच एक दिवस येशू ख्रिस्त स्वर्गमधून देवाबरोबर येताना पाहाल. आता येशू ख्रिस्त स्वर्गमा आहा आणि तो तुमनी आणि आमनासाठी जागा तयार करायला ग्या. जो त्याचवर विश्वास ठेवील. का तुम्ही त्याचवर विश्वास ठेवतास? का तुम्ही अनुसरण करतास? का तुम्ही भेटायला तयार आहात? तो जेव्हा परत येईल त्यावेळेस तुम्ही वाट हेदायला पाहिजे. येशू आम्हाला स्वर्गमल्ली जाण्यासाठी येणार आहा. आम्ही सर्वांनी त्यानावर विश्वास ठेवला पाहिजे. भाग 21. रिकामी वधस्तंभ. 1 पेत्र 3 अध्याय 18 वचन. गलती करास पत्र 2 अध्याय 20 वचनवर. येशू ख्रिस्त क्रूसवर कज मरणा. पापी लोकसाला शिक्षा न व्हावी म्हणून तो लोकसला वाचवण्यासाठी मरण पावना. येशूनी काहीच पाप करा नाही. वधस्तंभ आठवण करी देह की येशू ख्रिस्तनी आपला पाप स्वतःवर लिना. येशू ख्रिस्त पवित्र होता आणि त्यांनी पापवर विजय मिळवा. येशू देव आपले पापसाठी बलिदान व्हायना. जेव्हा आपण येशू ख्रिस्तवर विश्वास ठेवत आणि आपला पापने कबुली मागज, तेव्हा येशू ख्रिस्त आपला पापनी क्षमा तो कर. येशू ख्रिस्त आपल्याला त्यांना लेकरू बनव. काय तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्तना शिष्य बनावं त्यांना अर्थ काय होई, या आपण त्यांना अभ्यास करू. भाग 22. 2 रस्ता. मत्तई 7 अध्याय 13 ते 14 वचन. योहान 3 अध्याय 16 वचन. 1 योहान यांना 1 अध्याय 19 वचन. येशू आपल्याला धार्मिक जीवनना रस्ता बदल शिकव. प्रत्येक जण पापनी रुंद दरवाजानी सुरुवात कर, पण मात्र आपला सर्वमधून पाप स्वभाव आहत. तो स्वभाव आपल्याला आदामपासून मिळेल हा. धाकला रस्ता परमेश्वर त्यावर आणि धार्मिक जीवन त्यावर जावाला आपाला येशूजवळ जाणं हा तर लहान रस्त्यावरूनच जावाला पाहिजे. तव आपला मन बदलील आणि देवावर विश्वास ठेवायला लागू. तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी वधस्तंभावर मरण पावना. तव आपी लहान रस्त्यावर चालज आणि बराच लोक पापने क्षमा मागत नाही आणि मग त्याशनीसाठी स्वर्गना रस्ता बंद होई जहा. आज तुम्ही कोणत्या रस्त्याने जात आहात, रुंद का अरुंद? तर आपले या आणि देववर विश्वास ठेवू. आपल्याला अरुंद रस्त्याने नाही तर रुंद रस्त्याने आपल्याला देव पजावाना हा. या आपण प्रार्थना करू. हे प्रभू, तू महान आहस आणि तू पवित्र आहस. मै तुनी विरुद्ध आणि स्वर्गना विरुद्ध पाप करा. मै विश्वास ठेवील येशू, मना पापण्यासाठी तू क्रूसवर मरनास. कृपया मानी पापने क्षमा कर, मला माफ कर आणि आज मला तुना पोऱ्या बनव.
येशू ख्रिस्त म्हणजे स्वर्गनी रस्त्यावर चालायला तयार रहा. प्रभू येशू तू मला मदत कर आणि वधस्तंभावर ली जा. परमेश्वर मै तुनी आज्ञा पाळावी, तुनं वचन पाळावं, तुनी प्रार्थना करावी असा तुम्हाला सहाय्य कर. येशूनी नावनी प्रार्थना करू. आमेन. भाग 23. देवना पोरं. योहान यांना 6वा अध्याय 37 ते 40 वचन, 14वा अध्याय 6 ते 7 वचन. प्रभू येशू प्रत्येक जातीनी भाषांना स्वागत कर आणि प्रत्येक जातीना लोकांवर प्रेम कर. जे त्यानावर विश्वास ठेवत त्याला लेकरू होवाना अधिकार दे. त्यासाला स्वर्गकडं जाता येईल. देव पोऱ्यासाला मोठा परमेश्वरना सारखा आहा. ते श्रीमंत किंवा गरीब, काळा किंवा गोरा असत, त्या सर्व परमेश्वरना आहात आणि परमेश्वर त्यासावर प्रेम कर. भाग 24. नवीन जन्म. योहान यांना 3रा अध्याय 1 ते 18 वचन, नीतिसूत्र 3रा अध्याय 4 ते 6 आणि 1 पेत्र 2रा अध्याय 22 ते 23 वचन. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर होता तेव्हा निकोदेम नावना एक धार्मिक गुरु होता. एक दिवस तो येशूला काही प्रश्न विचारण्यासाठी येशू पाहुणा. येशूने त्याला एक महत्त्व गोष्ट देवनी सांगा, त्यांनी परिवार येवालासाठी तयार आहात तर त्याला नवीन जन्म लेवाला लागेल. जेव्हा आपण आईबापासना घरमा जन्म लेत तेव्हा आपण त्या परिवारमा सदस्य व्हायज. आपण देवनी घरम सदस्य बनज. तेव्हा आपण दुसरा जन्म लेज. पहिला जन्म शारीरिक रहा आणि दुसरा जन्म आत्मिक रहा. ह्या आत्मिक जीवनीमुळं परमेश्वरना पवित्र आत्मा आपल्याला नवीन जन्म देहे. हाय आपला जीवन असा. आता आपण येशू ख्रिस्तला असा स्वीकार केल्याने, जेव्हा आपण येशू ख्रिस्तला स्वीकार करज आणि त्याने आज्ञा पाळल्याने आपण नवीन माणूस व्हत आणि आपण देवना विश्वसणारा लोक व्हत. भाग 25. पवित्र आत्मा. योहान यांना 14 अध्याय 15 ते 16 वचन, प्रेषित यांना 2रा अध्याय 1 ते 35 वचन. स्वर्गम जावाना अगोदर येशूने आपल्या शिष्यासाला वचन दिदा. ती वचन, मै तुम्हावर पवित्र आत्मा पाठवील. येशू देव स्वर्गम गेल्यावर 10 दिवसमा येशूना बठा शिष्य एक घरम बसेल होतात. अचानक तठ वादळासारखा मोठा आवाज व्हायना आणि सर्व शिष्यासावर जिबनीसारखी आग दिसाला लागणी. ते दिवस पवित्र आत्मा उना आणि त्या पवित्र आत्मा भरी ग्यात आणि त्या वेगवेगळी भाषा बोलायला लागणार. त्यापासून पवित्र आत्मा आपली संग रहा. पवित्र आत्मा आपल्याला येशूने बद्दल मदत कर. पवित्र आत्मा जो कोणी येशूवर विश्वास ठेव आणि बाप्तिस्माले त्याला पवित्र आत्मा मिळ. भाग 26. प्रकाशम चालाना. योहान यांना 3रा अध्याय 19 आणि 21, 8वा अध्याय 12 वचन. येशू ख्रिस्तवर विश्वास ठेवाने अगोदर आपण आंधळा माणसासारखा अहव. तो अंधारमा चालता त्याला ठेस लाग आणि तो नेहमी पडी जाहा, कारण त्याला मार्ग देखावण्यासाठी कोणताच प्रकाश नाही. जर आपण प्रभू येशू ख्रिस्तवर तर तो प्रकाश चालणारच. त्याला जसा का काहीच करता राहील आणि कोणत्याच मार्गावर चालत राहील, कारण त्याला तो खाल पाड नाही. कारण येशू सांगना मयत जगना प्रकाश अहो. जो कोणी माना वचनवर भरोसा ठेवील तो अंधारामा नाही, तो प्रकाशमा चालील. तो पवित्र आत्मा आपला सर्व विश्वासू लोकसाला मार्ग दाखवण्यासाठी मदत कर आणि आपल्याला प्रकाशित कर. भाग 27. नवीन माणूस. गलती करास पत्र 5वा अध्याय 16 ते 26 वचन, इपिस करास पत्र 4था अध्याय 22 ते 35 वचन, 2 कोरिन्थियांना 5वा अध्याय आणि 17 वचन. प्रत्येक माणूस येशूनी मांग चाल आणि त्यांना वचन पाळ. त्याने आज्ञा पाळ आणि त्याचवर विश्वास ठेव. तो एक नवीन माणूस होई जाहा आणि त्याला नवीन माणूस बनाड.
देव त्याने पापने क्षमा कर आणि त्याला लबाड बोलू देईना. तो भांडण करना, चोरी करना आणि तो मूर्तीपूजा कर नाही. तो कोणताच देवनी पूजा कर नाही. पवित्र आत्मा त्याला सामर्थ्य देहे, कारण वाईट सोडीन चांगलं काम करासाठी पवित्र आत्मा त्याला सर्व काळ मदत कर आणि सामर्थ्य देहे. भाग 28. ख्रिस्ती परिवार. इफिसकरास पत्र 5वा अध्याय 21 वचन. 1 पेत्र 3 अध्याय 1 ते 9 वचन. इफिसकरास पत्र 5वा अध्याय 64 वचन. जेव्हा एक कुटुंब येशू ख्रिस्तच्या मागे चाल व ती सत्याना मार्गामा चाल व आपली पत्नीवर प्रेम कर आणि पत्नी आपला पतीना मान राख. परमेश्वर त्यांना वचनम शिकाड. पती व पत्नी एकमेकाला मदत करणारा राहता. ती आपली पोर्यासाला देववर प्रेम करायला शिकव. देवनी आज्ञांना पालन करायला लाव. जी कुटुंब देवने आज्ञा पाळ आणि त्यावर विश्वास ठेव त्या देवनी प्रार्थना करता आणि देवनी आज्ञामा चालता. भाग 29. आपला शत्रूवर प्रेम कर. मत्तई यांना 5वा अध्याय 43 ते 48. लूक यांना 10वा अध्याय 25 ते 37 वचन. येशू देवने शिष्यसाला सांगना, तुम्ही सगळा लोकसावर प्रेम करा, आपल्या शत्रूवर प्रेम करा. येशूदेव एक माणूसनी गोष्ट त्या शिष्यसाला सांगना. एक तो रस्तामा चालता होता आणि रस्तामा त्याला आडवा. तो माणूसला मारा आणि त्यांना सर्व कपडा मागे लिदात आणि त्याला अर्धा मरेल टाकी घ्यात. मग त्या रस्त्याला एक व्यापारी जा होता. तो व्यापारी त्याला हेदना आणि त्याला हे दिशनी दुरून निघी घ्या. मग आणखीन एक माणूस उना. तो माणूसही तशाच करना. मग एक शंभरणी उना आणि त्याने जवळ घ्या. त्यांना जखम पुसना आणि गाडावर बसविनी लिग्या. दवाखानामा लिग्या. डॉक्टरला सांगना, याला चांगला कर. जो खर्च होईल तो मा तुला देईन. येशू ख्रिस्त आखना, तुम्ही सर्व अशाच करा ते शंभरूणासारखा. कारण जशा मी तुम्हावर प्रेम करू तसं तुम्ही इतरसावर प्रेम करा, आपल्या शेजारीवर आणि ज्या आपल्याला ओळखत नाही आणि आपल्या शत्रूवर सुद्धा प्रेम करा. भाग 30. येशू शक्तिशाली हा. स्तोत्र 15:108. 1 योहान यांना 4 अध्याय 1 वचन आणि प्रेषित यांना 18 अध्याय आणि 19 वचन. लोक येशूना मागे चालना आधी त्या सैताननी पूजा करता. जेव्हा त्याने ईश्वर विश्वास ठेवा तेव्हा त्याने आज्ञा पाळी. देवनी प्रार्थना करायला लागणार. त्या आता दुष्ट आत्माने पूजा करत ना. त्या सैतानला घाबरत नाही आणि त्यांनी सेवा करत नाही. येशू ख्रिस्त सैतानपेक्षा येशूदेव जास्त शक्तिशाली ह. विश्वासणाऱ्या लोकांनी सैतानी पूजा करू नये. ज्या वेळेस आपण येशूने आज्ञा पाळतो आणि त्यांना वचनाप्रमाणे चालतो, देव त्यासनी कुटुंबनी रक्षा कर आणि देव त्यासला सहाय्य कर. देव त्यासना सर्व कुटुंबना लेकर बाळासना संरक्षण कर, कारण येशू ख्रिस्त सर्व समर्थ सर्व शक्तिमान हा. भाग 31. विश्वासणाऱ्यांनी सैतानला पळवायला पाहिजे. मार्क यांना 5वा अध्याय 1 आणि 23 वचन. याकोबना 4 अध्याय 7 वचन. एक माणूसला बरीच भूतं लागेल होतात. त्याला साखळ करी बांधी ठेव होता, तरी तो साखळ दंड तोडी टाक होता. ती वाईट आत्माला खूप ताकद होती. येशू ख्रिस्ती भूतला ती माणूसमध्ये निघी जावाला सांगा आणि त्या सगळं भूत त्या माणूसमधून निघी घ्यात आणि तो माणूस मुक्त होईना. मग त्याने मित्रसाला सांगा, येशूनी मला बरा करा. येशू ख्रिस्त खूप लोकसाला भूतपासून सोडवना. दुष्ट आत्मा व भूतसुद्धा येशूना ऐकता. आज जर कोणाला भूत किंवा दुष्ट आत्मा लागेल तर तुम्ही त्याला विरोध करा. प्रभू येशूनी जवळ प्रार्थना करा, प्रभू येशू मला दुष्ट आत्मापासून दूर ठेव. जो येशूवर विश्वास ठेव, त्यांना आज्ञा पाळ, त्यांना वचन ऐक,
त्यापासून प्रार्थना करिल्या. ज्या वेळेस आपण आज्ञा पाळतो त्यावेळेस देव आपली रक्षण कर. भाग 32 परीक्षा मत्तई 6वा अध्याय, 1 तिमोथी 6वा अध्याय 6 ते 10 वचन आणि 1 करीन 10वा अध्याय 13 ते 14 वचन. सैतान नेहमी देवना लोकसा परीक्षा लेवाना प्रयत्न कर. सैतानला वाट की येशूना माग तुम्ही चाला नाही अशा वाट. ज्या लोक विश्वास ठेवता त्याला पैसा, कापड, दारू, तंबाखू या गोष्टीद्वारे पापमा पाड सैतान आपल्याला दाखव की या सगळ्या गोष्टी आम्हाला सुख देते या. पण सैतान लोकसाला खोटा कराड, कारण तो लबाड आणि तो लबाडासना बाप त्याला अशा वाटत का मै देवना विरुद्धच वागील. आपी देव प मागायला पाहिजे की मला परीक्षामा पाडू नको आणि आपण देवना माग चालायला पाहिजे. त्याने आज्ञा पाळायला पाहिजे आणि रोज प्रार्थना करायला पाहिजे. तेव्हा येशूदेव आपल्याला परीक्षेमा पडू देऊ नाही आणि आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे. आणि देव मला आणि माझ्या कुटुंबाला परीक्षेमा पाडू नको तर आम्हाला सर्व वाईटपणी सोडव. आमना जीवना रक्षण कर. भाग 33 जर आपण पाप करा. लूक यांना 15 अध्याय 11 ते 32 वचन आणि 1 योहान 1 अध्याय 7 ते 1 वचन. जर एखादा माणूस पाप करणार तेव्हा काय होईल? येशू ख्रिस्त एक गोष्ट सांगणार. एक जुवान माणूस घर सोडीन लांब ग्या आणि त्याने ती गावमं खूप वाईट गोष्टी कर्यात. व्यभिचार, दारू, तंबाखू खूपच गोष्टी वाईट करा आणि आपला पैसा वाईट गोष्टी साम उडाई टाकना. तव ती देश मोठा दुष्काळ पडना. त्यांना सगळा पैसा वाईट गोष्टी साम उडाई टाकना आणि मग तो उपाशी राहायला लागना. तो गरीब होईना, मग त्याला वाईट गोष्टींना पश्चाताप होईना. मग तो सांगना मी देव आणि माना वडीलना समोर पाप करा आणि मग तो शुद्धीवरूना आणि आपला वडीलना घर जावाना विचार करा. मग एक दिवस तो आपला वडीलना घर जावाला निघना. त्यांना सांगाना होता मै खूप वाईट गोष्टी कर्यात. तरी सुद्धा त्यांना वडीलनी त्यांनावर खूप प्रेम करा. तरी सुद्धा त्यांना वडील त्यावर खूप प्रेम करा आणि त्याला जवळ लिना. आणि त्या पोऱ्याला हे दिसनी त्यांना वडील पळत घ्या आणि त्यांना गळामा भेटलीनी त्यांना मुकालीना आणि त्यांनावर प्रेम करा आणि त्यांना बठा गुन्हा माफ करा. त्याला परत त्यांनी घरमलीना. तसा जर आपण पाप करा आणि खरा अंतकरणाने पश्चाताप करा आणि देव ती ओळख आणि देव आपली पापणी क्षमा कर आणि आपल्यावर अशाच प्रेम कर. जो माणूस पापणी क्षमा मांग देव त्यामा येईल आणि देव त्याला क्षमा कर. त्यानीसाठी स्वर्गमा देव आनंद कर. भाग 34 आजार. फिलिप यांना 4 अध्याय 6 ते 7 वचन. याकोबाची पत्र 5 अध्याय 13 ते 16 वचन. जेव्हा परमेश्वरना लोक आजारी पडत तेव्हा हे काम केलं पाहिजे. जागावरच गुडघे टेकून प्रार्थना केली पाहिजे. त्याशी परमेश्वरवर भरोसा ठेवायला पाहिजे. जर परमेश्वरनी इच्छा असेल तर तो बरा होईल. परमेश्वर आपल्यावर प्रेम कर आणि ज्या काही आपले जीवनमा आजार समस्या जी काही येईल देव संकटपासून त्या सोडव. देव आम्हाला रोगपासून सोडवायना प्रयत्न कर. भाग 35 मरण. 1 थेसलनी 4 अध्याय 13 ते 18 वचन. इब्रिकरास पत्र 2 अध्याय 14 ते 15 वचन आणि प्रगटीकरण 13 अध्याय 14 वचन. तुम्हाला माहीत आहे का आपल्याला सर्वासाला एक दिवस मरण हा. त्यावेळेस आपल्याला काय होईल? परमेश्वर देव सांग. वचन पवित्र बायबलमा असा हा का ज्यावेळेस एक विश्वासणारा मर त्यांना आत्मा स्वर्गमा परमेश्वरनी जवळ जहा. जो विश्वासणारा मर त्यांना मित्र व त्यांना कुटुंब ज्यावेळेस त्याला दुःख होईल. पण जो मर तो देवनी जवळ अस. देवनी आपला पाप आणि अनंत मरणपणी वाचवना आणि ज्या त्यानावर विश्वास ठेवत नाही त्या मरता आणि त्याला देवनी जवळ जागा नाही
त्या नरकમાં जाતા અને તઠ નાશ आज तुम्ही मरशा तर कठ जाशा यांना विचार करा. आपले अंतःकरणपासून देवला माना. भाग 36 ख्रिस्तना शरीर 1 करिंथ 12 अध्याय 12 ते 13 वचन आणि इफिसकरास पत्र 4 अध्याय 11 ते 16 वचन. 1 पत्र 4 अध्याय 10 वचन. आपला शरीरना प्रत्येक भाग यांना वेगवेगळा कामं आहात. उदाहरणार्थ डोळा दाखवण्यासाठी आणि कान ऐकासाठी, तोंड बोलण्यासाठी आणि आपला शरीर अवयव प्रत्येक कामसाठी. जर एखादा अवयवला लागना तर सगळा शरीर आजारी पड आणि त्याला वेदना होत्या आणि परमेश्वरवर जो विश्वास ठेव काम असत. उदाहरण, आम्ही दुसऱ्याला मदत केली पाहिजे. एखादा कुटुंबाला अडचण पडली तर त्याला मदत करायला पाहिजे. त्यासनीसाठी प्रार्थना करायला पाहिजे आणि त्यासनी गरज भागवायला पाहिजे. हाय येशू ख्रिस्तना शरीर सांग, जसं तुम्हाला मी मदत करू, तुमनी गरज पुरवू, तसंच तुम्ही मंडळीमा एक शरीर व्हा आणि एकमेकनी सेवा करा. भाग 37 आपण प्रार्थना करण्यासाठी एकत्रित यायला पाहिजे. इब्रिकरास पत्र 10 अध्याय 24 आणि 25, 1 करिंथ 11 अध्याय यांना 23 आणि 24, कलसेकरास पत्र 3 अध्याय 15 ते 17 वचन. विश्वासणारा सर्व लोक प्रार्थना करण्यासाठी दररोज एकत्र यायला पाहिजे व देवनी स्तुती करायला पाहिजे व परमेश्वरनी सेवा करायला पाहिजे. देवनी सेवा करत असताना त्याला भेट अर्पण आणायला पाहिजे. सर्व एकत्र प्रीतिभोजन केलं पाहिजे, म्हणजे प्रभुना भोजन. ती प्रभू भोजन आम्हाला देवना वधस्तंभनी आठवण करी दे है. देव आपली पापणीसाठी स्वतः वधस्तंभवर मरणा, म्हणून आपण त्या गोष्टीची आठवण केली पाहिजे. त्याला सांगता प्रभू भोजन. भाग 38 येशू प्रभू परत येणार. योहान यांना 14 अध्याय 1 ते 3 वचन. 1 थेसलनी 4 अध्याय 13 ते 14 वचन. एक दिवस प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गमधून परत येणार. प्रभू येशू ख्रिस्तना वचन सांग की सगळाच लोक विश्वास ठेवत नाही. तो अचानक येणार. जे विश्वासू लोक ज्या मरण पावनात त्यासाला पहिले तो कबरमधून उठविल आणि जे जिवंत आहात त्यासाला तो भेटील. ते स्वर्गमा प्रभू येशूला भेटतील. त्या सगळा जण परमेश्वरना संगती राहतील. ज्या प्रभू येशू ख्रिस्तवर विश्वास ठेवत नाही त्याला एककडं काढील. पण येशू ख्रिस्तवर विश्वास ठेवता त्यासाला न्याय होणार नाही. आपल्याला माहीत नाही देव केव्हा येणार. तो एक दिवस येणारच, पण आपण त्याला येवाना अगोदर सावध असले पाहिजे आणि त्यांनी वाट हेदायला पाहिजे. त्याला भेटायलासाठी विश्वासम, आज्ञाम, आज्ञापालनम आणि प्रीतीम आपण तयार राहायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तला मिळाला का? तुम्ही त्याला मिळाल्यासाठी तयार आहात का? भाग 39 आपण फळदायी असायला पाहिजे. मत्तई यांना 7 अध्याय 15 ते 20 आणि गलतीकरास पत्र यांना 5 अध्याय 22 ते 23 वचन. योहान यांना 15 अध्याय 1 ते 8 वचनवर. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तना मागे चालतो तेव्हा आपली जीवनमा फळ निर्माण करत, जेव्हा पवित्र बायबलमा आम्हाला शिकवा परमेश्वरना आत्मा फळ, प्रेम, आनंद, शांती, दया, नम्रता आणि धीर हे फळ आपले जीवनमा तयार करा. येशू देव पवित्र शास्त्रमधून शिकव की मै द्राक्षवेल आहो आणि तुम्ही फाटा आहात. तुम्ही जर माम राहनास तरच फळ देशा आणि तुम्ही जास्त फळ द्यायला पाहिजे. आणि ज्या फांद्या फळ देत नाही त्यासाला मै तोडी टाकील. आणि मग तोडलेल्या फांद्या जाळण्यासाठी काहीच कामना नाही. येशूनी इच्छा आहे की आपण प्रत्येक जणांनी भरपूर फळ द्यायला पाहिजे. भाग 40 आपण साक्षी दिली पाहिजे.
मत्तई यांना 28 अध्याय 18-20 वचन. प्रसिद्ध यांना 1 अध्याय आणि 8 वचन. येशू ख्रिस्त आपल्या शिष्याला सांगणार, तुम्ही जा आणि सर्व लोकसाला सुवार्ता सांगा. जो कोणी येशूवर विश्वास ठेव त्याला परमेश्वर देव पापापासून सर्व वाईट गोष्टीपासून वाचव. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवता त्याने आज्ञा पालन करत तर आपण दुसऱ्याला चांगली गोष्टींबाबत मदत करायला पाहिजे. देव त्या लोकसावर प्रेम करणार आणि सैतानपासून मुक्ती मिळाली पाहिजे. यासाठी आम्ही त्याविषयी प्रार्थना करायला पाहिजे आणि आपला जीवनमध्ये देवने कार्य करा. आपल्याला देवने वाचवा ती लोकसाला आपी सांगायला पाहिजे. या आपण सगळा प्रार्थना करूत. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू जसा आम्हावर दया करस तसं सर्व लोकांवर देखील तू दया करस. प्रभू येशू, तू जसा आम्हाला मदत करस तसाच दुसऱ्याला पण मदत कर आणि मला आणि माझ्या कुटुंबाला सर्व पापापासून दूर ठेव. आम्हाला चांगला जीवन जगाला तुना मार्ग आम्हाला चालाड. आम्हाला सर्व गोष्टींनी कृपा कर आणि आम्हाला प्रार्थना करायला कृपा दे. विश्वास मजबूत कर आणि सर्व सैतानी हल्लापासून दूर ठेव. रोग आजारपासून आमना लेकरं बाळाचा संरक्षण कर. धन्यवाद प्रभू येशू.